मोडा असं मागणं नंतर घ्यायचं. डाव्या भागाला कमी बाहेर आले. ओके नाव Now I'll tell in English. खालचा पदर वर आणि वरचा पदर खाली सोडून द्यायचा. बॉर्डर बाहेरच्या साईडला येईल. याच्या मॅक्सिमम 3 किंवा 4 निर्या पडतात. काष्टा साधारणतः लहान असतो निर्यांपेक्षा, त्याच्यामुळे बॉर्डर बाहेरच्या साईडला, आतल्या साईडला शिवण. हा काष्टा तयार होतोय. हा बॅक साइडला असतो. हा यू हॅव टू जस्ट पुट इट इनसाइड, टाक इट करेक्टली आणि कम्फर्टेबली. सगळ्या निर्या एकदा चेक करून घ्या. हा काष्टा तयार आहे. याची बॉर्डर बाहेरच्या साईडला आहे. आता आपण शिकूयात समोरच्या निर्या करायला. पुन्हा उजव्या साईडला मोठा भाग, बॉर्डर बाहेरच्या साईडला आणि याचा एक हातभर येईल एवढी एक निरी करावी लागते. जितक्या जास्त निर्या तेवढा सुंदर काष्टा, तेवढा सुंदर सोवळं. साधारणतः सोवळं हे पूजेच्या वेळेलाच नेसलं जातं. याच पद्धतीने धोतर सुद्धा नेसता येतं. समोरच्या निर्या तयार झाल्या आहेत. त्या अशा आतमध्ये पुश करायच्या. सध्या तुम्हाला बॉर्डर दिसत नाही आहे आणि लेंथ खूप जास्त आहे, पण पहिले निर्या सगळ्या व्यवस्थित करून घ्या. 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 निर्या टोटल. समोरचा भाग उचलला बॉर्डर साइड. पुन्हा त्याच्या उलट्या निर्या बॉर्डर बाहेरच्या साईडला, जेणेकरून सोवळ्याला बॉर्डर समोरच्या साईडला व्यवस्थित दिसेल. अजूनही लेंथ जर जास्त वाटत असेल, पुन्हा एकदा निर्यांची व्यवस्थित ठेवण. समोरच्या साईडला टाकत आहे. आणि जर अजूनही लेंथ जरा जास्त वाटत असेल तर किंचित निर्या आणखीन 1-2 बोटं वर उचलून आतमध्ये टाका, जेणेकरून पूजेला बसताना सोयीचं जाईल. आणि अशा पद्धतीने सोवळं पूर्ण तयार. सोवळं नेसला गेलेलं आहे. थँक्यू प्रणव.